शिक्षक सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भ्रष्टाचार व उपविधी दुरुस्तीवरून जोरदार राडा झाला. बचाव समितीचे शिक्षक सुधाकर माने यांनी माईक उचलून अध्यक्षांकडे धाव घेतल्याने सभेत गोंधळ उडाला आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. सत्ताधाऱ्यांनी या वादाचा फायदा घेत 20 मिनिटात सभा गुंडाळत वंदे मातरमला सुरुवात केली. यात देखील गोंधळ झाला. त्यामुळे शिक्षक सेवक सहकारी सोसायटीची सभा चांगलीच गाजली. शिक्षक सेवक सहकारी सोसायटीची 93वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला संचालक व सचिव अरुण पाटील यांनी मागील आर्थिक वर्षाचे इतिवृत्त व अहवालाचे वाचन केले. यानंतर अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांनी संचालक मंडळाने 2025-26च्या आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच विषय समितीनुसार ठरावांचे वाचन करत अनेक ठरावांवर सभासदांची मंजुरी मिळवली. दरम्यान शिक्षण सेवक सोसायटी बचावचे नेते सुधाकर माने यांनी उपविधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पहिल्यांदा गोंधळ निर्माण झाला तर जत शाखेत 1 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला गेला आहे. या घोटाळ्यात शाखाधिकारी, कर्मचारी आणि काही संचालकांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला. उमदी शाखेतील अपहार प्रकरणात दोषींना पाठीशी घालत अपहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सोयीची बदली दिली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला. अध्यक्षांनी ठरावांच्या मंजुरीनंतर सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे आश्वासन दिले. सभेत घाईघाईने अनेक ठराव मंजूर करण्यात आले. प्रत्येक विषयानुसार विरोधी सभासदांनी चर्चेची मागणी केली. मात्र सत्ताधाऱ्यांनी सभा आटोपती घेत असल्याचे लक्षात येताच विरोधक पुन्हा उपविधी मुद्द्यावर जाब विचारू लागले. या गोंधळाचे रूपांतर वादावादीत झाले. दरम्यान उत्तरे देत नसल्याने सुधाकर माने यांनी माईक स्टँडसह उचलून अध्यक्षांच्या अंगावर धाव घेतली. यावरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांशी भिडले. धक्काबुक्कीचा प्रकार घडला. या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळत वंदे मातरमला सुरुवात केली. पण यात देखील गोंधळ झाला. त्यामुळे सभा चांगलीच गाजली.